मराठवाडा आणि सोलापुरात सध्या पावसानं उसंत घेतली असली तरी पुरामुळे गावं, घरं, शेतातली परिस्थिती पाहून अश्रूंचा बांध फुटतोय। सोलापूर आणि मराठवाड्यातील सर्वच नद्यांना पूर आलाय। पुराचं पाणी थेट शेतामध्ये, वस्तीमध्ये शिरलंय आणि होतेच नव्हतं झालंय। ड्रोननं टिपलेल्या या दृश्यांमधनं मराठवाडा आणि सोलापुरातली भीषण परिस्थिती ही पाहायला मिळते आणि यातूनच विदारकताही लक्षात येते। अक्षरशः शेत शिवारांमध्ये डवरलेली संपूर्णच्या संपूर्ण शेती ही पाण्याखाली गेल्यानंतर सध्या आपण बघतोय या शेतीची अवस्था, पिकं पिवळी पडत चाललेली आहेत, तर काही पिकं अक्षरशः सडून गेलेली आहेत। त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। याचा सगळ्यात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसलाय। धाराशिवमधली ही दृश्य आपण बघतोय। धाराशिवमध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस आणि त्यानंतर वरून येणारं धरणाचं पाणी आणि याच धरणाच्या पाण्यानं आपण बघतोय नदीनं पात्र सोडलं आणि हे मांजरा नदीचं पात्र अशा पद्धतीनं शेत शिवारात शिरलेलं पाहायला मिळतंय। तर सोलापूरमधनंही आपण दृश्य बघतोय। सोलापूरमध्ये सुद्धा अशाच रूपाची स्थिती आहे। सोलापुरात अक्षरशः झालेल्या या पावसानं जवळपास संपूर्ण परिसर, जिथे खूप चांगल्या पद्धतीची शेती आणि काळी सकस माती असणारा हा परिसर अशी ओळख, त्या भागामध्ये झालेल्या या अतिवृष्टीनंतर धरणातून आलेल्या पाण्यानं सुद्धा गावच्या गावं वेढली गेली आहेत। तर जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये तारखेडा गावात सोमवारी ढगफुटी झाली होती। गावच्या सुंदरा नदीनं रौद्र रूप धारण केलं आणि निम्म गाव पाण्याखाली गेलं होतं। घरांमध्ये पाणी शिरल्यानं गावकरी भयभीत झाले होते। गावामध्ये 10 फूट पाणी होतं असं गावकरी सांगतायत। अनेक शेतकऱ्यांची शेत जमीन ही वाहून गेली आहे। कापूस, मका पिकांना प्रचंड फटका बसलाय। तर आज 2 दिवसानंतर हळूहळू गावातील जनजीवन हे पूर्वपदावर येताना पाहायला मिळतंय। अधिक माहिती घेणार आहोत प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, सुंदरा नदीचं रौद्र रूप हे गावकऱ्यांनी पाहिलेलं आहे। यापूर्वी अशी घटना घडलेली होती का आणि का नेमकं हे घडलं? प्रज्ञा, खरं आहे की इथले जे काही वयस्कर अशी मंडळी आहेत, 75-80 वर्षाची जी काही आजोबा आहेत, ते जे काही सांगतायत की आम्ही आमच्या उभ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही असं पाऊस किंवा आधी नदीचं रौद्ररूप बघितलं नाही। ते आम्ही 2 दिवसांपूर्वी बघितलं होतं असं ते सांगतायत। मी जिथे उभा आहेत माझ्या उजव्या बाजूलाच खरं तर हे नदी पात्र आहेत। हीच ती सुंदरा नदी आहेत। इथे जवळपास 10 फुटाहून वरती पाणी हे होतं। आता जर आपण बघितलं तर मी जिथे खाली उभा आहेत हे सर्व आणि या रस्त्याचा काही भाग जो आहे तो वाहून गेलेला आहे। यासोबतच समोर आपण जर ही दृश्य जर बघितली तर या नदीच्या पाण्यामध्ये कचरा असेल, कचराच नाही तर भली मोठी झाडं देखील आहेत, ती देखील वाहून आलेली होती। इकडे या पत्र्यापर्यंत जो वरती जवळपास 10 फुटाच्या वर जिकडे तिकडे पाणीच पाणी नजरेस पडत होतं। निम्म गाव हे खरं तर पाण्याखाली गेलेलं होतं। इकडे उजव्या बाजूला जरी आपण बघितलं तर MSCBचं हे सबस्टेशन आहे, ते सबस्टेशन देखील पाण्यात हे गेलेलं होतं। भयावह अशी परिस्थिती होती असं गावकरी सांगतायत। प्रत्येकाच्या घरात हे पाणी गेलं होतं, त्यामुळे अनेकांचं धान्य खराब झालेलं आहे। घरातील TV संच असतील, फ्रीज असतील ते खराब झालेले आहेत। अनेक नागरिकांचं देखील स्थलांतरण हे करण्यात आलेलं होतं। एकंदरीतच इथे समोर जरी आपण बघितलं तर अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेलेला आहे, भिंती या वाहून गेलेल्या आहेत। ही काही मुलं आहेत गावची। मित्र, काय परिस्थिती, कसा पाऊस होता? सर, खूप काही अवकाळी पाऊस होता। अचानक रात्रीला सकाळी 4 वाजेपासून पाऊस हा जबरदस्त पडला। तर अचानक मागून 20-25 मिनिटानंतर पाणी आलं। सगळे काही लोक झोपलेले होते। अचानक पाणी आल्यामुळे सगळ्यांचे काही रुद्र लोक असतील म्हणजे वयाचे, तर त्यांच्या अवकाळ्या झाल्या। पाणी होतं, किती पाणी होतं? भरपूर पाणी होतं सर। ही जी लाईन दिसते घरातली पा, हे गावाचे सरपंच लोक आहेत, आमच्या गावाचे सरपंच आहे। ही जी बॉर्डर दिसते लाईन, या बॉर्डरवरती पाणी होतं। तर गावातले लोक धावून आले, त्यांनी काही लोकांना वाचवले। किती लोकांचं स्थलांतर केलं? तरी पण सुमारे 20-25 लोकांचं स्थलांतर केलंय। 20-25 लोकांना या गावकऱ्यांनी हलवलं। इथे तर काही घरं आहेत, इथे देखील आपण जर बघितलं तर इथे देखील आज जे 2 दिवस झालेत, पण आज पण आपण जर बघितलं तर घराला ते ओल जे आहे ती नजरेस पडते। घरामध्ये पाणी हे शिरलेलं होतं। या घरात आपण खरं तर आता जाऊया। काही आजी आपण त्यांचा विचारूयात। आजी, काय घरात पाणी शिरलं होतं? काय परिस्थिती होती? काय परिस्थिती? घरात पाणी आलं होतं? घरात धान्य वाई गे, भांडा कुंडा वाहून गेले, एकदम पाणी आलं। आलवत आमच्या वालगची, इकडे पायायचं तिकडे पायायचं। तुम्ही काय केलं मग घरात पाणी आलं तेव्हा?
आम्ही डायरेक्ट बाहेर गेलो, कारण की सर्व लोकांनी आम्हाला सांगितलं तर तुम्ही तुमचा जीव वाचवा असं, ते सामानला जाऊ द्या, आपण सामान घेऊन घेऊ, पण तुमचा जीव वाचवा असं सांगितलं त्यांनी. तर आम्ही डायरेक्ट बाहेर गेलो, दोन्ही दरवाजा खोलला, सोडून दिला, धान्य वगैरे सर्व गेलं आमचं. आता कोण घरात कोण थांबेल मग, एवढं पाणीमुळे जो तो जीव बचावण्यासाठी बाहेर गेले ना. मग हाल जेवढे झाले तर काय सांगा, 3 दिवसापासून बिड्या लावतोय आम्ही. ते जेवढं आलं हातात तेवढं ठेवलं आणि तसंच पहिलो आम्ही बाहेर. किती पाणी होतं, कुठपर्यंत? इथपर्यंत पाणी होतं दादा, या घरात इथपर्यंत पाणी होतं, कमर बरोबर पाणी होतं. तर घरात थांबावं बी कसं, मग लेकरांना घेऊन घेऊन बाहेर पळालो आम्ही. असा पाऊस बघितला होता कधी? नाही, अजून पाऊस बघितला नाही असं. आम्ही सुद्धा बघायला आलो ना. आम्ही आमच्या आई वडिलांचं घरदारी असं वाहून गेलो ना, म्हणून आम्ही भेटायला आलो. माझे भाऊजाई आहे, माझी आई आहे, माझे वडील आहे, त्यांना भेटायला आलो. मग आम्ही त्यांची परिस्थिती अशी झाली ना, माता आलो आम्ही त्यांना, डाळ्या दुया काही मग घेऊन आले, एवढं मोठं कठोर भरून ते असं. हो, आपण बघत आहोत ही परिस्थिती प्रज्ञा, की आता नातेवाईक येत आहेत, की यांना आता घरी धान्य लागणार आहेत, घरी जेवण हे लागणार आहेत, आणि त्यामुळे हे सर्व नातेवाईक हे तिथे येऊन पोचत आहेत. गावातली परिस्थिती खरं तर अत्यंत भयावही होती असं ते सांगतात. काका, तुम्ही होते काय पाऊस झाला तेव्हा पूर्ण काय? मग काय एकूण चित्र होतं? हा, हे चित्र भयंकर कठीण होतं. हे भयंकर पाणी, हे जोरात बऱ्याच नुकसान झालं लोकांच्या. आपण ही प्रज्ञा, ही सर्व जर परिस्थिती बघितली तर आता कुठेतरी हे पूर्ण गावातील जनजीवन हे पूर्वपदावरती येत आहेत. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या गावामध्ये खास करून कपाशी आणि मका ही प्रमुख पिकं ही घेतली जातात. अनेक ठिकाणी शेतजमीन ही वाहून गेलेली आहेत. शेतकऱ्यांची 5-5 एकर पिकं जी आहेत त्या पिकांचं हे नुकसान झालेलं आहे. अनेक ठिकाणी करत आपण बघितली तर कर्ज देखील काढलेले आहेत, बँकेचे कर्ज, ते कसं भरायचं असं देखील आता सवाल जो आहे ते नागरिक उपस्थित करतायत. त्यामुळे आता या गावात आता तात्काळ पंचनामे व्हावे, आम्हाला मदत ही मिळावी अशीच अपेक्षा गावकरी व्यक्त करतायत, शेतकरी व्यक्त करतायत. अगदी खरं आहे. आणि प्रांजल, आपण बघतोय की ढगफुटीमुळे झालेला पाऊस आणि त्याबरोबरीनं वर्ण धरणातून आलेलं पाणी, या सगळ्याचा या गावकऱ्यांना मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल. आता बातमी आहे परभणीतनं. गंगाखेड गोदावरी धोक्याची पातळी ओलांडलेली पाहायला मिळते. नव्यानं झालेल्या धारखेड गंगाखेड पुलावरून पाणी वाहू लागल्यानं पुलावरनं वाहतूक आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. 2006 नंतर गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. रेल्वे पुलाचा कठड्याला पाणी लागलेलं आहे आणि पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होणार असल्यानं गंगाखेड परभणी राज्य महामार्ग देखील बंद होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अक्षरशः हा पुराचा हाहाकार आणि त्यामुळेच आपण बघतोय हा पूल बंद केलाय. तर नांदेड शहरामध्ये लख्ख सूर्यप्रकाश आहे. मात्र नांदेडच्या उत्तर भागातनं मोठ्या प्रमाणात नद्यांना पाणी आलेलं आहे. शहरातनं नद्या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत. नांदेड उत्तर भागामधून आसना नदी वाहतीये. नदी देखील दुथडी भरून वाहतीये. शहराला पर्यायी पाणी पुरवठा करणाऱ्या केंद्राच्या भोवताली देखील पाणी साचलेलं आहे. आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी. नांदेड शहराच्या दक्षिण भागातून गोदावरी नदी वाहते, तर नांदेड शहराच्या उत्तर भागात ही आसना नदी वाहते. हे आसना नदीचं रूप बघा. आता आपण समोर जे व्हिज्युअल्स बघतोय, या ठिकाणी एक कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे, पण पाण्याची पातळी एवढी वाढलेली आहे की तो कोल्हापुरी बंधारा कुठेही दिसेनासा झालाय. त्याचं अस्तित्व आहे किंवा नाही अशी शंका उपस्थित होते. असं एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं पाणी आलंय. तर उत्तर नांदेड भागामध्ये जो पाणी पुरवठा होतो त्यासाठीचं जे जॅकवेल आहे, जी पाणी पुरवठा योजना या आसना नदीवरती आहे, तर त्या ठिकाणची परिस्थिती बघा. इथं आता कोण्याही व्यक्तीला जाता येणं शक्य नाही आणि त्यामुळं जॅकवेलचे शटर्स पूर्णपणे बंद आहेत. कारण आता जर त्या ठिकाणी जायचं झालं तर बोटीशिवाय जाता येणं शक्य नाही. महापालिकेचा कर्मचारी तिथे रोज आपलं कर्तव्य बजावण्यासाठी जात होता, पण आता इथं मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळं तिथं जाता येणं शक्य नाहीये. नदीचं हे दृश्य विहंगम जरी असलं तरी एक प्रकारे भीतीदायक देखील आहे, कारण की कोल्हापुरी बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. नांदेड शहरामध्ये अद्याप पावसाची हजेरी नाही, परंतु वरच्या भागातून जे पाणी येतंय त्यामुळं आसना नदी असेल, गोदावरी नदी असेल, या दुथडी भरून वाहत आहेत. जर नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला
तर परिस्थिती अवघड होऊ शकते. पण बिना पावसाच्या दोन्हीही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड. तर संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यामध्ये असलेल्या उपळी जवळ अंजना नदीला मोठा पूर आलेला आहे. पुलावरनं या पुराचं पाणी वाहत आहे आणि या दुचाकी स्वारानं नको ते धाडस केलं आणि दुचाकी टाकली. त्यामुळे एक तरुण या पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे. इथे दृश्य आपण बघतोय. सोहेल सय्यद गणी असं या तरुणाचं नाव आहे. सुदैवानं त्याला पोहता येत असल्यानं मोठा अनर्थ टळला. मात्र गावकऱ्यांमध्ये या घटनेनंतर भीतीचं वातावरण आहे. तसंच पुलावरनं वाहतूक थांबावी आणि सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील गावकरी करतायत. वरडाची गरज नाही ना, जर कधी नाही वरडा मला सांगा तुम्ही. अरे अरे गेलं, चल धरा. इकडे वय म्हणा, इकडे इकडे वय म्हणा, इकडे वय म्हणा, इकडे इकडे. तर बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मालाचं प्रचंड नुकसान झालंय आणि हा मालच मातीमोल झालाय. काल सिंदफणा नदीला आलेल्या पुरानं शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली. रात्रीपासून पाणी ओसरत असल्यानं आता शेतकरी आपली शेती पाहण्यासाठी शेतात येत आहेत. मात्र हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. या ठिकाणी आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख हे पोहोचले आणि प्रचंड या संपूर्ण भागातली त्यांनी पाहणी केली. त्यावेळेला शेतात अक्षरशः आपण बघतोय गुडघाभर पाणी आहे आणि या शेत शिवारातनं जाणंही कठीण झालेलं आहे. इतकं प्रचंड पाणी या संपूर्ण परिसरामध्ये साचलेलं आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कसं नुकसान झालंय, किती नुकसान झालंय याची आकडेवारी आपण पाहतोय, समोर येते. पण प्रत्यक्षात हे नुकसान कसं आहे हे दाखवणारं हे विदारक चित्र बीड जिल्ह्यातील हिरापूर गावात आहे. आणि गेल्या 1.5 महिन्यापासून या शेतामध्ये अक्षरशः पाणी तुंबून आहे. कारण सलग पाऊस सुरू आहे, पाऊस बंदच होत नाही आणि त्यामुळे पिकांची अशी अवस्था झाली. हे कापसाचं पीक आहे. या पिकात 1.5 महिन्यापासून पाणी असल्यामुळे अक्षरशः पीक हे कापूसाचं झाड आता नष्ट होण्याचे म्हणजे पूर्णपणे जळून गेली आहे. त्याची पात तुम्हाला थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बोंड आहे. या बोंडातून पांढरं सोनं शेतकरी दसरा दिवाळीला हे या कापसाला विकून यातून येणाऱ्या पांढऱ्या सोन्यातून आपला सण साजरा करतो. पण या ही जी बोंड आहे त्याची अवस्था काय झाली. माझ्यासोबत शेतकरी आहे. काय सगळी ही परिस्थिती आहे, किती दिवसापासून इथे पाणी आणि काय सगळं नुकसान झालंय सर? समोर बघा सर, हे कमीत कमी 1-1.5-2 महिने होत आले. हे पूर्ण पाणीच पाणी आहे आणि अशा प्रकारे पाणी आहे की पूर्ण शेतात सर नुकसान झालेलं आहे. पिकाला काही उरलंच नाही. समोरच बघता तुम्ही. तर ह्या पिकातून शेतकऱ्याचा काय हाल, काही तर फायदा तर नाहीच नाही. इतकं नुकसान झालंय. जे खर्च झालेला आहे तो वापट खर्च झालेला आहे. कारण जे 1000-1200 रुपये क्विंटलनी खत भेटत होतं ते आज 4000 रुपये क्विंटलनी घ्यावा लागला. आणि 1000 रुपये लिटरचं औषध कमीत कमी 6 ते 7000 रुपये लिटरनी ते औषध फवारणी केलेत. जवळजवळ 2-2, 3-3, 4-4 फवारण्या केलेल्या शेतकऱ्यांनी. आणि एवढा खर्च होऊन जर निसर्गाने असं केल्यानंतर शेतकरी कसा जगणार? कारण शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाहीत ना. आणि शासन काय पुरू शकत नाही, कुठं काय देऊ इच्छा नाही ते. त्यामुळं शेतकऱ्याला निवड अत्यंत अशी बिकट परिस्थिती आलेली. बरं, दिवाळी दसरा सारखा सण तोंडावर आहे. याच कापसाची पहिली वेचणी झाली की शेतकरी आपला सण साजरा करायचा. सण साजरा करतो, ह्याच्यावरच सण साजरा असतो. दिवाळी, दसरा, दिवाळी. पण आता हे असं झाल्यानंतर सण सुद्धा साजरा करू शकत नाही शेतकरी, काहीच नाही. आणि जवळजवळ हे असं पूर्ण हा पट्टा असाच गेलेलाच आहे सगळा खाली असा. बरं, इथून नदी 1.5 किलोमीटर आहे. मग इकडे पाणी सगळं नदीचं पात्र फुटलं. हा, नदीची साखळी फुटून शिनी जवळजवळ इकडं 1-2 किलोमीटरवर पाणी आलेलं आहे. यास हे पूर्ण असा प्रवाह सगळा डोक्या इतकं पाणी होतं असं पर रोडवर. असं येता जाता येत नव्हतं. जवळजवळ 36 घंटे बंद पडलेला होता रस्ता. नक्कीच मी तुम्हाला थोडस हे कॅमेरामॅनला झूम करायला सांगेल. हे दृश्य जर दिसत असतील तर हे कापसाचं बोंड आहे, अक्षर सडून गेलंय. यातून असं पाणी सगळं पडतंय.
भयंकर सगळी विदारक परिस्थिती आहे. आता या परिस्थितीतून शेतकरी पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करणार, जो दरवर्षी करतो, दर संकटात करतो. मात्र आत्ताची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या सगळ्या संकटातून शेतकऱ्याला धीर देण्यासाठी आता सरकारच्या मदतीची गरज आहे, सरकारच्या आर्थिक मदतीची गरज आहे. आता सरकार कशा पद्धतीने मदत करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर प्रचंड मोठं संकट आलेलं आहे आणि या संकटातून तो सावरण्याचा आता प्रयत्न करतोय. मोहसिन शेख, NDTV, बीड. तर उद्धव ठाकरे हे अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यासाठी उद्याला जाणार आहेत. सकाळी 11 वाजता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल. धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर या ठिकाणी त्यांचा दौरा असणार आहे आणि उद्याच या दौऱ्याला सुरुवात होईल. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतः बांधावरती जाणार आहेत आणि या ठिकाणची पाहणी करणार आहेत. त्यासाठी आधी धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर या ठिकाणी ते जातील.